महाडीबीटी बियाणे अनुदान योजना खरीप 2026। नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम तोंडावर आला आहे। पाऊस कधी पडणार याची आपण चातकासारखी वाट पाहत आहोत, पण त्याआधीच एक मोठी चिंता आपल्याला सतावते, ती म्हणजे बियाण्याचे गगनाला भिडलेले भाव। सोयाबीन असो, कापूस असो की तूर, चांगल्या दर्जाचं बियाणं खरेदी करायचं म्हटलं की खिशाला मोठी कात्री लागते। पण थांबा, जर मी तुम्हाला म्हटलं की यंदाच्या खरीप हंगामात तुम्हाला हे बियाणे 50% ते चक्क 100% अनुदानावर मिळणार आहे, तर जी हो, महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर खरीप 2026 साठी बियाणे अनुदान योजना सुरू झाली आहे। पण अडचण अशी आहे की अनेक शेतकऱ्यांना अर्ज कधी करायचा, शेवटची तारीख काय आणि नक्की कोणत्या पिकावर किती पैसे परत मिळणार हेच माहित नाही। आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे, कारण आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण कृषीविभाग.com वरील अधिकृत माहितीनुसार अर्ज करण्याची नेमकी तारीख, पात्र पिके, लागणारी कागदपत्रे आणि मोबाईल वरून अर्ज कसा करायचा याची इत्थंभूत माहिती पाहणार आहोत। जर तुम्ही थोडी जरी चूक केली तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो, त्यामुळे पुढचे 5 ते 7 मिनिटे तुमचं पूर्ण लक्ष या स्क्रीनवर असू द्या। चला तर मग सुरू करूया। भाग 2 मध्ये पाहूया योजनेची ओळख, महत्वाची पिके। मित्रांनो, ही योजना प्रामुख्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान NFSM अंतर्गत राबवली जाते। या योजनेचा मुख्य उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांना दर्जेदार आणि प्रमाणित बियाणे माफक दरात मिळावे, जेणेकरून उत्पादनात वाढ होईल। या योजनेत कोणकोणत्या पिकांचा समावेश आहे? यंदा खरीप 2026 साठी मी जे सांगतो त्या प्रमुख पिकावर अनुदान दिले जात आहे। नंबर 1, सोयाबीन, महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचे पीक। तूर, मूग आणि उडीद कडधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी। नंबर 3, मका, चारा आणि धान्य उत्पादनासाठी। नंबर 4, भात म्हणजे धान, कोकण आणि विदर्भातील पट्टा। नंबर 5, ज्वारी आणि बाजरी, पौष्टिक तृणधान्य। विशेष म्हणजे यामध्ये प्रात्यक्षिक बियाणे आणि प्रमाणित बियाणे असे 2 प्रकार आहेत। प्रात्यक्षिक बियाण्यावर अनेकदा 100% सवलत मिळते, तर प्रमाणित बियाण्यावर 50% किंवा ठराविक रक्कम अनुदान स्वरूपात दिले जाते। भाग नंबर 3 मध्ये सर्वात महत्वाचे अर्ज करण्याच्या तारखा। आता वळूया सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे। तारखा नीट लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या। अर्ज भरण्यास सुरुवात 15 एप्रिल 2026 पासून पोर्टलवर बियाणे घटकासाठी अर्ज स्वीकारले जात आहेत। अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मे 2026। लॉटरी निवड यादी जाहीर होण्याचा संभाव्य तारीख 20 मे 2026 ते 25 मे 2026 दरम्यान। लक्षात ठेवा मित्रांनो, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असं जरी काही ठिकाणी म्हटलं जात असलं तरी महाडीबीटी वर लॉटरी पद्धती अवलंबली जाते, त्यामुळे 15 मे च्या आधी आपला अर्ज सादर करणे अनिवार्य आहे। शेवटच्या 2-3 दिवसावर सर्व्हर डाऊन असतो, त्यामुळे आजच अर्ज करून टाका। भाग 4 मध्ये पाहूया पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे। अर्ज करण्यापूर्वी तुमची पात्रता तपासा। नंबर 1, शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा। नंबर 2, शेतकऱ्याच्या नावावर 7/12 आणि 8 उतारा असावा। नंबर 3, एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 2 हेक्टर मर्यादेपेक्षा जास्त लाभ घेता येणार नाही। नंबर 4, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी विशेष सवलती आहेत। लागणारी कागदपत्रे 7/12 उतारा, डिजिटल स्वाक्षरी असलेला 8 उतारा, आधार कार्ड, मोबाईल नंबर लिंक असलेला, बँकचे जे पासबुक आहे त्याच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, जातीचा दाखला जर लागू असेल तर, घोषणापत्र जे पोर्टलवर उपलब्ध असते। भाग 5 मध्ये पाहूया स्टेप बाय स्टेप ऑनलाईन अर्ज प्रक्रिया। आता आपण प्रत्यक्ष पाहूया की अर्ज कसा करायचा। स्टेप 1, लॉगिंग। सर्वात आधी mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जा। तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा। जर तुम्ही नवीन असाल तर नवीन अर्जदार नोंदणी वर क्लिक करून तुमची माहिती भरा। स्टेप 2, अर्ज करा, अप्लाय। लॉग इन केल्यानंतर समोरच्या डॅशबोर्डवर अर्ज करा हे बटन दिसेल, तिथे क्लिक केल्यावर तुम्हाला विविध विभाग दिसतील। आपल्याला कृषी विभाग या पर्यायावर क्लिक करायचे आहे।
स्टेप 3 मुख्य घटक निवड. येथे तुम्हाला बियाणे, औषधे आणि खते हा पर्याय निवडायचा आहे. त्यापुढील बाबी निवडा वर क्लिक करायचं आहे. स्टेप 4 मध्ये पीक निवड. आता तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल. तिथे तुमचा तालुका, गाव, सर्वे नंबर निवडा. त्यानंतर पीक या पर्यायात समजा तुम्हाला सोयाबीन हवे असेल तर सोयाबीन निवडा. पुढे बियाण्याचा प्रकार म्हणजे प्रमाणित किंवा प्रादेशिक निवडा. स्टेप 5 मध्ये फी भरणे. सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज जतन म्हणजे सेव्ह करा. जर तुम्ही याआधी इतर कोणत्याही योजनेसाठी उदाहरणार्थ ट्रॅक्टर किंवा ठिबक अर्ज केला नसेल तर तुम्हाला 23 रुपये 60 पैसे फी भरावी लागेल. जर आधीच अर्ज केला असेल तर पुन्हा फी भरण्याची गरज नाही. फक्त हा नवीन घटक ऍड करायचा आहे. भाग 6 मध्ये पाहूया निवडी नंतरची प्रक्रिया आणि अनुदान कसे मिळते. मित्रांनो, अर्ज केला म्हणजे बियाणे मिळालं असं होत नाही. अर्जाची मुदत संपल्यानंतर संगणकीय सोडत म्हणजे लॉटरी काढली जाते. त्याच्यामध्ये नंबर 1 SMS द्वारे स्वतः सुद्धा जर तुमची निवड झाली असेल तर तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर SMS येईल. नंबर 2 पूर्वसंमतीपत्र. निवड झाल्यानंतर तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवरून पूर्वसंमतीपत्र डाउनलोड करावे लागेल. नंबर 3 खरेदी. हे पत्र घेऊन तुम्हाला अधिकृत विक्रेत्याकडून उदाहरणार्थ महाबीज किंवा अधिकृत कृषी सेवा केंद्र बियाणे खरेदी करावे लागेल. आणि नंबर 4 देयक अपलोड म्हणजे बिल अपलोड. बियाणे खरेदी केल्यानंतर त्यांचे पक्के GST बिल तुम्हाला पुन्हा पोर्टलवर अपलोड करावे लागेल. नंबर 5 पैसे जमा. पडताळणी झाल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात म्हणजे DBT द्वारे जमा होईल. भाग 7 मध्ये आणि शेवटी पाहूया आपण काही महत्त्वाच्या टिप्स आणि सावधगिरी. अनेक शेतकऱ्याचे अर्ज बाद होतात. ते टाळण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा. नंबर 1 तुमचा आधार कार्ड तुमच्या चालू मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक असल्याची खात्री करा. नंबर 2 7/12 वर पिकाची नोंद असणे कधीही चांगले. खरेदी करताना बिलावर तुमचा अप्लिकेशन ID टाकायला विसरू नका. जर तुम्ही महाबीजचे बियाणे घेणार असाल तर तिथे अनेकदा जागेत सूट मिळते. त्यामुळे बिलाची प्रक्रिया नीट समजून घ्या. शेतकरी मित्रांनो, ही होती महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2026 ची संपूर्ण माहिती. वेळ कमी आहे. 15 मे ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे आजच आपल्या जवळच्या CSC सेंटरवर किंवा स्वतःच्या मोबाईलवरून अर्ज करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला अर्ज करताना काही अडचणी येत असतील तर खाली कमेंट करून आम्ही त्यावर नक्की उत्तर देऊ. आणि हो, आपल्या शिवम कृषी टेक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक शेतकरी ग्रुपवर शेअर करा जेणेकरून कोणाचेही नुकसान होणार नाही. जय जवान जय किसान. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत राम राम.